तर मंडळींनो, जी ही काय आपल्या वाडीची गावकी जमलेली हाय, तिचा विषय असा हाय की ह्या दोन भावांची आपल्यास आज वाटणी करायची हाय। आज जी काय वाटणी होय ती तुम्हा दोघांनी मान्य असत ना? होय होय मान्य आहे आम्हास। होय होय। सुरुवात देवाच्या कार्यापासून करूया। 1 वर्ष तू देवावर पाणी टाकायचा, 1 वर्ष तू देवावर पाणी टाकायचा। गुढी पाडव्यास तुमची वर्षभर बदलत। आता तुम्ही दिलेल्या यादीनुसार तुमच्या बापदाद्यापासून 10 पितळेची कळशा, 10 तांब्यांची हांड, 12 तांबिय, जर्मनची 16 ताट, ह्या सर्वांची दुसरीकडे समान वाटणी करून भेटेल। मान्य आहे ना तुम्हाला? आता महत्वाचा विषय, तुमची 2 कुर्याट आहेत, 10 माड आहेत आणि 100 जांभीची बाग आहे आणि देवमल्यात लावलेला 1 वांजा फणस आहे, जा की तुमच्या वडिलांनी लावलेला आहे। इथं आपण सगळ्याची समान वाटणी करून घेऊ, पण इथं बहिणीचा पण हिस्सा येणार। तिचा भले लग्न झालं असलं तरी तिचा पण अधिकार आहे। तुम्ही म्हणता होता बरोबर आहे, पण आम्ही आमच्या बहिणीचा ना लग्नाच्या वेळी भागवलेला आहे। हा, तशी आमची बहीण समजूतदार आहे, ती कशातच अडकाठी आणणार नाही। मग ठीक आहे, बहिणीची ती काय अडती नसेल ना तर वाटणी करताना काय प्रॉब्लेम येणारच नाही। मग उद्या आम्ही 2 पंच आणि गावकरी मिळून जमिनीत हद्द पाडून देतो। मग आजची मीटिंग इथंच संपली असं जाहीर करूया। तर मंडळींनो, जी काय आजची वाटणी झाली आहे त्याच्यावर दोन्ही भावांनी सही करून घ्यावा। यांच्या घरातला वाद कधी मिटायचं नाही आहे। होय बरोबर।